और इनके गुरुजी कौन थे? दत्त महाराज, जो एक उनके पग देखने गए थे। उन्होंने 1000 भुजा का वरदान दिया था। स्वस्थ हो अर्जुन पार्थिव सिंह। ये नर्मदा जी को रोकने का प्रयास किया। और नर्मदा नदी अपनी कुंवारी है, ब्रह्मा विष्णु महेश की पुत्री है, जो अमरकंटक जी है, जिसकी नर्मदा का खंभा अपन हिंदू परिवार में करते हैं। कोई पैदल करता है, कोई वाहन से करता है। तो एक्चुअली अपन आए हैं जो महेश्वर है, जो देख रहे हो तुम, ये नर्मदा नदी 1000 धारा में बह रही है। यहाँ के जो राजा का श्रेष्ठ हो अर्जुन कार्तिक जी, जिन्होंने नर्मदा जी को रोकने का प्रयास किया। नर्मदा नदी बोली, आप इतने ही शक्तिशाली हो तो मुझे रोक के बताइए। कौन बोली? नर्मदा नदी। फिर रोकी वजह से ब्रह्मा विष्णु महेश की पुत्री थी नर्मदा नदी। इस स्वस्थ हो अर्जुन कार्तिक जी ने 1000 भुजा से रोकने का प्रयास किया। नर्मदा नदी बोली, आप इतनी शक्तिशाली हो तो मुझे रोक के बताइए, मैं आपसे विवाह करूंगा। कौन बोली? नर्मदा नदी। फिर उन्होंने 1000 भुजा से रोकने का प्रयास किया। फिर उन्होंने उनका विराट रूप निकाला, फिर उन्होंने उनका विराट रूप निकाला और 1000 भुजा को तोड़ के निकल गई। जब से इसका नाम रख दिया और जो डोंगर दिख रहा है ना, ये तो पत्थर के, ये 1000 भुजा के हाथ है। तब तो हो अर्जुन कार्तिक जी ने। समझे आप? और उधर तुम गए थे तो अल्लाह राधे राधे. बाळकृष्ण यात्रा कंपनी या वतीनं आपलं स्वागत करतोय. आपण आता अशा ठिकाणी पोहोचलोय सहस्त्रधारा. त्या ठिकाणी आपण बघत आहोत. आपण आता या ठिकाणी हे सहस्त्रधारा बघत आहोत. या ठिकाणी शस्त्रबाहू राजा भगवान विष्णूचे चक्रापासून त्यांची उत्पत्ती जन्म आहे. असा असणारा शस्त्रबाहू गुरु दत्तात्रय तप करून त्यांनी ते शस्त्रबाहूचं आणि वरदान घेतलेलं होतं. ज्यावेळी अमरकंटकवरून निघालेली नर्मदा माता या ठिकाणी पोहोचली, त्यावेळी तिचं रूप, ते येणार सगळं आणि दृश्य या ठिकाणी आपण बघत आहोत. त्याच वेळी राजा शस्त्रबाहूने या ठिकाणी नर्मदेला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी असं झालं, ही कुमारी नर्मदा त्यावेळी नर्मदा म्हणते, इतका शक्तिशाली आहे तर मला अडवून दाखव, मी तुझ्याशी लग्न करेन. आणि त्या शस्त्रबाहूने प्रयत्न केला आणि 1000 धारांनी 1000 हातातून त्या नर्मदा माईने आपलं रूप प्रागट्य करून त्याच्यातून बाहेर पडली आणि शिवापासून निघालेली नर्मदा शिवामध्येच लीन झाली. असं असणार हे नर्मदेचं आगळं वेगळं रूप आपल्यासमोर मी दाखवतोय, शस्त्रधारा. आणि हे बघत आहोत आपण, इतकं सुंदर या ठिकाणी नर्मदेच्या किनाऱ्यावरचं हे रूप. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. शस्त्र झाला जलकुटी महेश्वर मंदिर. त्या ठिकाणी आपण बघत आहोत या शस्त्रधारा, सर्व शस्त्रधारा. आणि याच ठिकाणीच्या बाजूला दुसरं दत्त मंदिर आहे. ते महाराष्ट्रातले नारायण महाराज यांनी नारायणपूरमध्ये दत्त मंदिर बनवले, एक मोठी दत्त. तसंच तिथूनच 2 मिनिटाच्या अंतरावर समोर दत्त मंदिर बनवलेलं आहे. तर असं असणार हे तीर्थक्षेत्र, हे ठिकाण वेगळं. त्या ठिकाणी आपली बाळकृष्ण यात्रा कंपनी आलेली आहे. हे सर्व यात्रेकरू तिथलं त्या नर्मदेचं आगळं वेगळं रूप, शस्त्रधारा रूप, 1000 धारांनी वाहणारी नर्मदा या ठिकाणी बघत आहेत. असं असणारं हे ठिकाण, अतिशय सुंदर नजारा त्या ठिकाणी आपण बघत आहोत. दारिद्र्य दहन करण्यावाला जी छोटी छोटी बरीचशीच मंदिरं या ठिकाणी आहेत. आणि असं आगळं वेगळं दृश्य आपल्या यात्रा कंपनीमार्फत सहस्त्रधारा हे ठिकाण. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा नजारा आपल्यासमोर बघत आहोत. हाही नजारा आपल्याला नक्की आवडेल अशी अपेक्षा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधे राधे राधे.